गुड इव्हनिंग टू ऑल. मायटॉसिस डिव्हिजन जवळपास कंप्लीट झालं आहे आपलं. त्यातला आता शेवटचा पार्ट पाहायचा आहे आपल्याला, तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ दी मायटॉसिस. तुम्हाला पेपरमध्ये माईक स्पीकर वगैरे बंद करा. तुम्हाला पेपरमध्ये 2 किंवा 3 मार्काचा एक क्वेश्चन येऊ शकतो. राईट किंवा गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ मायटॉसिस. तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 4 ते 5 पॉईंट तुम्हाला अपेक्षित असतात. आता यातला एक पॉईंट आपल्याला 1 बाय 1 डिस्कस करायचं आहे. पहा आता काय म्हटलंय, सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. सगळ्यात पहिले तर मायटॉसिसच्या ज्या स्टेप आहेत किंवा जे की डिस्क्रिप्शन आपण मायटॉसिसचं केलं आहे ते आपल्याला आठवावं लागेल. एक शॉर्ट डायग्राम मी त्याची ड्रॉ करतो आणि त्यावरून तुम्हाला एक रिमाइंड होईल की यस वी हॅव सीन सच टाइप ऑफ द डिव्हिजन. एक थोडंसं ओव्हरलुक करून घेऊ आपण त्याला 2 मिनिटांमध्ये आणि नंतर त्याचा सिग्निफिकन्स स्टडी करू. पहा, सगळ्यात पहिले आपण डिव्हिजन स्टार्ट करताना पाहत असतो पॅरेंट सेल, आफ्टर डिव्हिजन it results into daughter cells. बरोबर. आणि जेव्हा हे डिव्हिजन ची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा त्याच्यामध्ये स्टार्टिंगला न्यूक्लियस डिवाइड होतो. त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हटलं होतं. सगळे पॉइंट आपण डिस्कस केले होते. त्यानंतर सेकंड पार्ट पाहिला होता आपण सायटोकायनेसिस, है ना, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता यातला पहिलं सिग्निफिकन्स काय म्हटलंय पहा, इट रिझल्ट्स इनटू. मी त्याला थोडं शॉर्ट मध्ये मांडलाय, तुम्ही याला वाक्याच्या स्वरूपात लिहायचं आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम्स. पॅरेंट मध्ये जे नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत ते डॉटर सेल मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जातात. आता मी जर तुम्हाला असा क्वेश्चन केला की मायटोसिस मध्ये इक्वल क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट का होतात, त्याच्याकरता मायटोसिसच्या स्टेप तुम्हाला आठवाव्या लागतील. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. कोणत्या स्टेप मध्ये काय घडते, क्रोमोझोमची अरेंजमेंट काय असते, हे सगळं रिमाइंड करून त्याचा फ्लोचार्ट तुम्हाला बनवायचा होता. हे मागच्या लेक्चरमध्येच सांगितलं होतं. तर आता मला कोण सांगेल डिस्ट्रीब्यूट होतात, हे झालं स्टेटमेंट. विच स्टेप, विच फेज इन द मायटोसिस रिझल्ट इन द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम, असा माझा क्वेश्चन आहे की कोणती फेज आहे का ज्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वली होते. कोणती स्टेज आहे या 4 पैकी, प्रो, मेटा, एना, टिलो, या 4 पैकी आवाज येऊन देणार का रे? आता आवाज येणार नाही कारण ते ज्यांना स्पीकर मध्ये खराब करत होतं. हॅलो, हा आता येते का आवाज? आता आवाज येते? त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला सेंड केला जाईल.
ठीक आहे. हा पहा, लक्ष द्या. याचा व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करेल, म्हणजे जे की तुमचं थोडंसं बोर्डवरचं क्लिअर नसेल तो तुमचा मुद्दा कव्हर होऊन जाईल. तर आपला मेन टॉपिक चालू आहे पहिला, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम. जेव्हा मायटोसिस घडेल तेव्हा 2 डॉटर सेल तयार झाल्या आणि जो नंबर ऑफ क्रोमोझोम पॅरेंट सेल मध्ये असेल, 2 असेल 4 असेल, तर इक्वली क्रोमोझोम कशामध्ये ट्रान्सफर होतात? डॉटर सेल मध्ये. तर तुम्हाला मी क्वेश्चन केला होता, मायटोसिस मध्ये अशी कोणती स्टेज आहे ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की क्रोमोझोम हे कसे ट्रान्सफर होतात? इक्वली. तर कोणी अंदाज लावू शकते का? 4 फेज पैकी अशी कोणती स्टेज आहे ज्याच्यावरून सांगता येईल की क्रोमोझोम कसे ट्रान्सफर होतात? इक्वली. डिस्ट्रीब्यूट होणं म्हणजे काय? त्याला पाहिजे त्या पद्धतीनं ट्रान्सफर करणं त्या डॉटर सेलकडे. तर काही सांगू शकते का कोणी, कोणती स्टेज आहे ती या 4 पैकी? प्रोफेज, मेटाफेज, एना आणि टिलो. त्याच्यापैकी कोणत्या स्टेज मध्ये त्या गोष्टी घडतात? आवाज येत नाही, कोणी बोललो तर मध्ये. आता बोला रे. एनाफेज मध्ये. बरं काय करते बेटा एनाफेज मध्ये? बरोबर, बोला बोला. हा, क्रोमोझोम. चला, बहुत बढिया. ठीक आहे. पहा, सगळेजण लक्षात ठेवा, क्रोमोझोमला ऍक्च्युली डिस्ट्रीब्यूट करण्याची जी फेज आहे ती असते 3rd फेज, दॅट इज एनाफेज. कारण या फेज मध्ये क्रोमोझोमला पाहत होता आपण, क्रोमोझोम काय करतात? डिवाइड. म्हणजे जर समजा त्या पॅरेंट मध्ये 4 क्रोमोझोम असतील तर ते 4चे पहिले 8 होतील. 4 क्रोमोझोम एका डॉटर मध्ये, दुसरे 4 क्रोमोझोम दुसऱ्या डॉटर मध्ये. त्याच्यामुळे परफेक्ट झालं हे की एक स्टेज आहे का ज्याच्यामुळे इक्वल क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट केले जातील. सोपेच पॉइंट आहे. त्याच्यानंतर इक्वल न्यूक्लियर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट्स. पॅरेंटच्या सारख्याच डॉटर सेल बनल्या पाहिजे. मग पॅरेंट सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस सुद्धा इक्वली ट्रान्सफर झाला. सायटोप्लाझम पण, सायटोप्लाझम मध्ये जे काही कंटेंट्स आहेत त्यातले काही केमिकल्स असतील, काही ऑर्गॅनिल असतील, है ना, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, ER आहे, ते सर्वच्या सर्व क्वांटिटेटिव्हली म्हणजे त्याचा नंबर, समजा गोल्गी कॉम्प्लेक्स 10 आहेत तर 10 गोल्गी कॉम्प्लेक्स दोन्ही डॉटर सेल मध्ये आल्या पाहिजे. जेवढे पॅरेंट मध्ये तेवढे डॉटर मध्ये. त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्हली. आणि क्वालिटेटिव्हली, क्वालिटी, मायटोकॉन्ड्रिया कसा आहे, DNA कसा असेल, त्या सायटोप्लाझम मधले केमिकल्स कोणकोणते आहेत ते सगळे एकसारखे ट्रान्सफर होतात. म्हणून म्हटलंय की दोनही क्वांटिटी आणि क्वालिटीच्या थ्रू काय ट्रान्सफर केले जाते? न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. त्याच्यानंतर 3rd पॉइंट, मायटोसिस हेल्प्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. कोणत्याही ऑर्गॅनिझमची ग्रोथ असेल तर त्याच्याकरता सेल्स पाहिजे आणि नंबर ऑफ सेल वाढवण्याचं काम डिव्हिजन करेल, ते म्हणजे मायटोसिस. त्यानंतर डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे जवळपास रिलेटेड राहतात. पहिले ग्रोथ घडते, नंतर डेव्हलपमेंट. याचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला जो आपण लिव्हिंग वर्ल्डचा चॅप्टर आहे तो जेव्हा स्टार्ट करू तेव्हा समजेल. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मध्ये डिफरन्स कोणता आहे नंतर पाहू आपण ते. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड अँड वॉर्न आउट सेल. बॉडी मधल्या अशा सेल ज्या ओल्ड आहेत आणि वॉर्न आउट म्हणजे काय? नॉन फंक्शनल, ज्या निकामी आहेत अशा किंवा त्या निष्क्रिय झालेल्या म्हणतो आपण, अशा सेलला रिप्लेस करणं म्हणजे ज्या जुन्या सेल आहेत त्या काढून टाकणं, नवीन सेल ऍड करणं किंवा एंटर करणं, त्याला म्हणायचं तुम्हाला रिप्लेसमेंट. आणि हे मायटोसिसच करू शकते. इंजुरी झाली, त्या झाल्या ओल्ड सेल किंवा त्याला वॉर्न आउट म्हणतात. ती जखम भरून निघते म्हणजे त्याला म्हणतात मायटोसिस घडलं, नवीन सेल्स आल्या. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे, इट हेल्प्स इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 पॉइंट मांडले. अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तुम्हाला होता हायस्कूलला
पण थोडंसं एक नवीन शब्दासारखं वाटतं तुम्हाला, काय पाहून घ्या आता. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं म्हणजे डायरेक्ट डोक्यामध्ये आणायचं आहे की जे रिप्रोडक्शन लोअर ऑर्गॅनिझम मध्ये घडते. लोअर म्हणजे कोणते? युनिसेल्युलर. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेल असेल, जसं बॅक्टेरिया आहे, अमिबा आहे, ते झालं असेक्शुअल. आणि याच्यामध्ये कसं असते, एकच पॅरेंट आहे. एका सेल पासून नवीन सेल बनली की झालं रिप्रोडक्शन. हायर ऑर्गॅनिझम मध्ये असं नसतं, 2 पॅरेंटची गरज असते वगैरे वगैरे. तर जे लोअर ऑर्गॅनिझम मधलं रिप्रोडक्शन आहे ते सिम्पली कोणतं असते? असेक्शुअल. म्हणजेच कोणतं डिव्हिजन असते? मायटोसिस. मायटोसिस. एका पॅरेंट मधून डॉटर सेल तयार झाल्या, झालं रिप्रोडक्शन. एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया बनले, झालं रिप्रोडक्शन. म्हणजे असेक्शुअल साठी मदत करणारं डिव्हिजन हे मायटोसिस असेल. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. हा वर्ड काय? प्रोपॅगेशनचा अर्थ होतो ग्रोथ. आणि व्हेजिटेटिव्ह लक्षात घ्या, प्लांट मध्ये 2 टाईपचे ऑर्गन्स असतात. पहिला आहे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स. कोणकोणते ऑर्गनला व्हेजिटेटिव्ह म्हणतात सांगा बरं प्लांट मधले? तुम्ही बोलू शकता, हे बोलू शकता. व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आणि एक असते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पण मी एक्झाम्पल मांडतो बोर्डवर, तुम्हाला लक्षात येते काय? रूट, स्टेम, काय काय असते आणखी? लीफ, फ्लावर, सीड्स एक्सेट्रा. हे आहेत टिपिकल प्लांट मधले ऑर्गन्स. आता याच्यापैकी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन कोणकोणते आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणकोणते? रिप्रोडक्टिव्हला सेक्शुअल सुद्धा म्हटलं तरी चालेल. लेफ्ट नको रे बाबा. ओ धवडे दादा, घरी फोन करीन बाबू. हा चला, कोणत्या ऑर्गनला व्हेजिटेटिव्ह म्हणायचं आहे आणि कोणत्या ऑर्गनला रिप्रोडक्टिव्ह म्हणायचं आहे सांगा बरं. हे तुमच्या समोर आहे, लावा अंदाज. व्हेजिटेटिव्ह. बरं जाऊ द्या. प्लांट मध्ये फ्लावरचा काय फायदा असतो? एखादा प्लांट आहे त्याच्यामध्ये फ्लावर असते, असं काही नाही सगळ्या प्लांट मध्ये फ्लावर असले पाहिजे, पण सपोज एक प्लांट आहे ज्याच्यामध्ये फ्लावर आहे, तर त्या फ्लावरचा त्या प्लांटला काय फायदा? अरे तोटा सांगा. नंतर आपल्या काकाला त्या फायद्याचा तोटा. फुलाचा प्लांटले काय फायदा? हा, तर ते त्याचा काय फायदा असेल? काही ना काही फायदा आहे, म्हणूनच येतात. लावा लावा अंदाज, सोपच आहे. चला मिओसिसचा सुरुवात झाली पाहिजे आपली. ज्यांना बोलायचं आहे ते मेसेज करू शकता रे. पहा लक्षात घ्या, प्लांट मध्ये फ्लावरला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणायचं आहे आणि फ्लावर सोडून बाकी सगळे पार्ट, रूट, स्टेम, लीव्ज, ब्रांचेस, त्याला काय म्हणायचं तुम्हाला? व्हेजिटेटिव्ह. आता हे काय भानगड आहे? ही सगळी तुम्हाला एक स्पेशल चॅप्टरच्या 12वीत पहिल्या नंबरचा चॅप्टर आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. फक्त प्लांट मध्ये, तर तेव्हा तो कन्सेप्ट क्लिअर करेल. पण सध्या एवढं लक्षात घ्या की प्लांट मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कोणत्या ऑर्गनमुळे घडत असते? फ्लावर. आणि रूट, स्टेम, लीव्ज याच्यापासून सुद्धा नवीन प्लांट तयार होते. हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, पण हे रिप्रोडक्शन सेक्शुअल नसते. त्याला कोणतं रिप्रोडक्शन म्हणतात? व्हेजिटेटिव्ह. कारण एका रूट पासून नवीन प्लांट तयार करता येते, एका स्टेम पासून नवीन रूट प्लांट तयार करता येते. एक्झाम्पल घ्या, पोटॅटो. सगळ्यांच्या घरी आलूची भाजी बनते. हा, तर त्याला पहा काही दिवसापर्यंत जर आपण ते स्टोअर केले पोटॅटोज, तर त्याला कोंब येतात. तर ते कोंब म्हणजे नवीन प्लांट असते. म्हणजे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक ऑर्गन मध्ये प्लांटच्या कॅपॅसिटी आहे नवीन ऑर्गॅनिझम बनवण्याची. त्याला प्रोसेसला म्हणतात प्रोपॅगेशन, ग्रोथ करणं. आणि कोणत्या ऑर्गन पासून? व्हेजिटेटिव्ह, रूट, स्टेम आणि लीव्ज. आणि याच्याकरता काय रिस्पॉन्सिबल असेल? मायटोसिस. ऑर्गन पासून प्लांट तयार झाला म्हणजे नवीन नवीन सेल तयार झाल्या, मायटोसिस घडलं असेल. 6व्या नंबरचा पॉइंट, इट मेंटेन द न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो. हे जे भानगड तुम्हाला सांगितली मी या ठिकाणी,
पॅरेंट मध्ये जसा न्यूक्लियस आहे तसा डॉटर मध्ये गेला पाहिजे, पॅरेंट मध्ये जसं सायटोप्लाझम आहे तसं डॉटर मध्ये गेलं पाहिजे. म्हणजे न्यूक्लियसचा आणि सायटोप्लाझमचं जे गुणोत्तर आहे रेशो तो सारखा असेल. सोपंच आहे ना हो. पहिले डिव्हिजन कशाचं घडते? न्यूक्लियसचं, नंतर सायटोप्लाझमचं. मग ट्रान्सफर होणारा जो पार्ट आहे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम तो इक्वली ट्रान्सफर होतोय ना. म्हणजे दोघांचा रेशो कसा असेल? इक्वल असेल, म्हणजे मेंटेन केला जाईल. हा जो पॉइंट आहे 6 नंबरचा आणि 2nd नंबरचा हा जवळपास सारखाच आहे. लास्ट, इट प्रिझर्व जेनेटिक मेकअप. जेनेटिक मेकअप म्हणजे काय? तर जेनेटिक मटेरियल. इथं मेकअपचा अर्थ दुसरा काही काढू नका. डीएनए असेल, आरएनए असेल, ते काय क्रोमोझोम्स असतील, त्याला एकत्रितपणे काय म्हटलं जाते? जेनेटिक मेकअप. मेकअप शब्द का वापरला? त्याच्यापासून तो ऑर्गॅनिझम बनतो. माझ्या बॉडीतल्या डीएनए पासून मी बनलोय, याचा अर्थ माय डीएनए इज माय ओन जेनेटिक मेकअप. तर हे जे जेनेटिक मटेरियल असेल हे इक्वली तर ट्रान्सफर होतेच होते, पण प्रिझर्व होते. प्रिझर्व म्हणजे जतन करणे. पहा तुम्ही, नवीन ऑर्गॅनिझम बनला तो पॅरेंटच्या सारखा असते. मँगो प्लांट पासून मँगो प्लांटच बनेल, पटून आलं का नाही? त्याला काही केळी लागणार नाहीये. ह्युमन बिंग पासून ह्युमन बिंग तयार होतील. तर जशापासून तसे का बनतात? कारण त्याला रिझन असते की जे जेनेटिक मटेरियल आहे मायटोसिस घडताना ते एकसारखं राहते, म्हणून त्याला म्हणतात प्रिझर्व द जेनेटिक मटेरियल. आणि म्हणून त्याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये मांडला मी, व्हेरिएशन येणार नाही. मायटोसिस घडलं तर व्हेरिएशन येणार नाही, पण आपल्यामध्ये तर थोडेफार व्हेरिएशन असतात. तुम्ही कम्पेअर करा, आपले पॅरेंटचे कॅरेक्टर पहा, आपले कॅरेक्टर पहा. मम्मी पप्पा दोघंही गोरं आणि हे काटं डोंबळं. त्याने कारण काय असेल की तिथं मायटोसिस नाही आहे, तिथं वेगळं डिव्हिजन आहे, ते म्हणजे मिओसिस. आणि ते आपला अजून सुरुवातच व्हायचं आहे. तर असो, मायटोसिसच्या या 7 पॉईंट पैकी कोणतेही ऍटलिस्ट 5 पॉईंट तुम्हाला पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. सिग्निफिकन्स म्हणून विचारू शकतात किंवा इम्पॉर्टन्स म्हणून सुद्धा विचारू शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. ठीक आहे, लक्षात राहतील. कोणाला एखाद्या पॉइंट मध्ये अडचण असेल तर पहा, नाहीतर आपण मिओसिस स्टार्ट करू. याचा व्हिडिओ पाठवून देईल मी ग्रुपवर. मिओसिस स्टार्ट करायचं. ठीक आहे. याचा एक फ्लो चार्ट पहिले ड्रॉ करतो मी, शॉर्टकट 2 मिनिटाचा. त्याच्यावरून आपण त्या मिओसिसला पहिले डिस्क्राईब करू, इंट्रोडक्शन करू, आणि मग त्याच्या स्टेप, जसं आपण मायटोसिस बघितलं तसं मिओसिस. पहा आता, सपोज दिस इज वन पॅरेंट सेल. डिव्हिजन स्टार्ट झालाय. डायग्राम वरूनच अर्धे पॉइंट क्लिअर करा की मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय फरक असेल. माझ्यामुळे जरी सेल मागे पुढे झाल्या तरी त्या सेल एकसारख्या आहेत असं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पहा, मायटोसिसची डायग्राम ड्रॉ करताना आणि या डायग्राम मध्ये आता सांगा मला काय फरक दिसतो? आठवते का पहिले ती डायग्राम अशी काढली होती आपण? काय फरक दिसते त्यात आणि यात? डायग्राम आठवावी लागेल. अशी डायग्राम ड्रॉ केली होती आपण. हे होती कशाची? मायटोसिस. आणि ही मिओसिसची. काय फरक दिसते?
आपण कोण सांगा ना बा. ए आणि बी डायग्राम, या दोन डायग्राम मध्ये काय फरक दिसतो? हे ब्लॅक कलरचे, हे ब्ल्यू, ते नका सांगू. काहीतरी वेगळं बोला. याचा स्पीकर हे चालू करावं लागते, जमत नाही. असं पोरं काही जण बोलतात असे थोडे थोडे, त्याच्याकडे काही लावा लागते कानाले. ते 17 वेळ लावा, काढायला अवतार दिसते ना. डॉक्टर तरी चांगले दिसत. हे काय आहे? बरं ठीक आहे, चला. ते झोपले का रे? डिफरन्स काय दोन डायग्राम मध्ये? तुम्हीच बोला. त्यामध्ये 2 डॉटर सेल आहेत आणि यामध्ये 2 डॉटर सेल पासून आणखी ठीक आहे, आपण डायरेक्ट पॉइंट म्हणतो. 4 डॉटर सेल्स. काय झालं असेल? असं अंदाज लावायचा पा, काही कठीण नाहीये. इथे 2 डॉटर सेल बनले, इथे 4. का बनले असतील? हा ऑप्शन आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहिलं डिव्हिजन घडलं, मी त्याला नाव देतो मिओसिस 1. 2 डॉटर सेल बनल्या. दोनही डॉटर सेल मध्ये मिओसिस घडलं, याला मी मिओसिस सेकंड नाव देतो. किती डॉटर सेल? 4. पहा, जर तुम्हाला प्रॉब्लेम विचारला किंवा 4 डॉटर सेल साठी किती डिव्हिजन, तर तुमचं उत्तर राहील 3. ते चुकणार नाही बरं, तो फॉर्म्युला फिक्स आहे. पण आता आपण पाहत आहे किंवा मिओसिसचं मेकॅनिझम कसं आहे, 4 डॉटर सेल का तयार होते, तर हे डिव्हिजन स्वतःहून 2 वेळा घडतं. तो कन्सेप्ट आणि हा कन्सेप्ट दोघांना मिक्स करू नका, है ना. लक्षात येईल ना. ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षातच येऊन जाते की बा नंबर ऑफ मायटोटिक विचारले. आता आपण मिओसिस पाहणार. इथं मायटोसिस सारखा विचार करून चालणार नाही. मिओसिसचं मेकॅनिझमच वेगळं आहे. पाहून घ्या, डिव्हिजन म्हणजे जे मिओसिसचं आहे, याच्यात एकच सेल स्वतःला किती वेळ डिवाइड करते? 2 वेळ. म्हणजे पहिला मुद्दा क्लिअर झाला. पॅरेंट सेल डिवाइड ट्वाइसली. त्याच्यानंतर समजा या पॅरेंट सेलमध्ये जेनेटिक मटेरियल मी मांडतो इथं ट्वाइसियन. ट्वाइसियनचा अर्थ पण लक्षात ठेवायचा आहे. ज्या सेलमध्ये 2 क्रोमोझोमचे सेट्स असतील, एक मेल पॅरेंटचा क्रोमोझोम सेट, दुसरा फिमेल पॅरेंटचा, त्याला डिप्लॉइड सेल म्हणतो आपण. त्याला कोणती सेल म्हणतो आपण? डिप्लॉइड सेल. किंवा समजून घेण्याकरता डायप्लॉइड म्हणा. डाय म्हणजे 2, असं लक्षात राहते ते. तर डॉटर सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतील, तर पाहून घ्या. जे पहिलं डिव्हिजन घडते याला म्हणतात रिडक्शनल किंवा रिडक्शन डिव्हिजन. आता हे रिडक्शन काय आहे, हे सगळा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. त्याचा काही लोड तुम्ही घ्यायचा नाही. तर रिडक्शन घडलं म्हणजे काय, जे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते डॉटर मध्ये रिड्यूस होणं. म्हणजे रिड्यूस म्हणजे कमी होणं. रिड्यूसचा अर्थ काय? कमी होणं. इथं जर डिप्लॉइड सेल आहे तर डॉटर सेलमध्ये हेप्लॉइड क्रोमोझोम तुम्हाला दिसतील. म्हणजे एक्झाम्पल जर आपण घेतलं ह्युमन बिंगचं, एक्झाम्पल इन ह्युमन सेल, समजा पॅरेंट सेलमध्ये क्रोमोझोम्स आहेत 46 असतातच, आपल्याला माहित आहे. मिओसिस घडलं, पहिलं मिओसिस, डॉटर सेल्स बनल्या. तर डॉटर सेलमध्ये क्रोमोझोम इक्वल नाही, ते 23 अर्धे झाले. बरं, अर्धे का होत असतील हो? एक अंदाज. तुम्हाला मी अजून शिकवलेला नाही आहे, तुम्हाला मिओसिसचा अर्थ सांगायचा नाही आहे, पण याचा काही आपल्याला फायदा. क्रोमोझोम एखाद्या डिव्हिजनच्या दरम्यान अर्धे होतात, याचा आपल्याला काही फायदा तोटा असेल, काही अंदाज लागतो का? किती शांत विद्यार्थी आहे बापरे. तो त्याचा काही फायदा तोटा, शांतच पोरं चांगले असतात ना. बरं ठीक आहे, याचा विचार करा काय टॉपिक होईपर्यंत, पण विचार करून बोलला. तर पहिलं डिव्हिजन जे घडेल त्याला रिडक्शन म्हणतात. रिडक्शनचा अर्थ होतो रिड्यूस होणं, कमी होणं. क्रोमोझोम पॅरेंट मधले हे अर्धे झालेच पाहिजे म्हणून त्याला रिडक्शन. म्हणजे डॉटर मध्ये हाफ क्रोमोझोम आले. मुद्दा क्लिअर. क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ. हाफ म्हणजे अर्धे होणे. आता पहा, याच्यानंतर दोन्ही सेलमध्ये काय घडेल? दुसरं डिव्हिजन, मिओसिस सेकंड. या मिओसिस सेकंडला म्हणतात इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे वाघाचे पंजे बरोबर आहे. इथं कमी झाले, इथं इक्वल होतात. म्हणजे इथं जर पॅरेंट मध्ये एकच क्रोमोझोमचा सेट आहे तर डॉटर मध्ये सुद्धा किती येईल? एकच येईल. आता हा डबल नका करू. म्हणजे प्रत्येक डॉटर सेल मध्ये हेप्लॉइड क्रोमोझोम एन 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 आणि एन.
ठीक आहे. तर असा एक डिफरन्स आहे पहा मायटोसिस आणि मिओसिस मधला. तुम्ही जर इथं मायटोसिस स्टडी करतो म्हटलं तर इथं 23 येणार नाही, इथं 46 येईल. आणि किती वेळ मायटोसिस करा तो 46च राहील. आत्ताच सिग्निफिकन्स पाहिला आपण. क्रोमोझोम नंबर मेंटेन होतो. बॉडीतली कोणती सेल पहा, प्लांट किंवा ॲनिमलची, ब्रेन मधली सेल, किडनी मधली, हार्ट मधली, इंटेस्टाईन मधली, फोर लिम, हाइंड लिम, आईज, नोज, इयर, एव्हरीथिंग, प्रत्येक ठिकाणी क्रोमोझोम नंबर 46च आहे. पण तरी सारखे असून प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तोही विचार करायचा, विचारच करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. चला आता याच्यावरून काही पॉइंट क्लिअर करा. मिओसिस मध्ये डिव्हिजन करतं ट्वाइस. हा पहिला मुद्दा झाला आपला. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिड्यूस टू हाफ. का हाफ होतात ते त्याच्या मेकॅनिझम मध्ये लक्षात येईल. 2 वेळ डिव्हिजन घडतं म्हणून इथे डॉटर सेल्स तयार होतात, 4 डॉटर सेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा या ठिकाणी. आता पहा, ज्या डॉटर सेल बनल्या त्या डॉटर सेल मध्ये पॅरेंट पेक्षा अर्ध जेनेटिक मटेरियल आहे. आणि ज्या सेल मध्ये क्रोमोझोमचा एकच सेट असतो. 2 सेट असतील तर त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड. 1 सेट असला तर त्याला म्हणतो आपण, बोला की सर आम्हाला बोर्डवर पोहत द्या, बात तर बोलतो सर, हेप्लॉइड आहे काही. ज्या सेल मध्ये क्रोमोझोमचे किती सेट, 2, त्याला डिप्लॉइड. ज्याच्यामध्ये 1 सेट त्याला हेप्लॉइड. डिप्लॉइड कुठं असते, आपल्या बॉडीमध्ये सोमॅटिक सेल, ज्याच्यामुळे आपली ग्रोथ डेव्हलपमेंट घडेल. आणि हेप्लॉइड कुठं असतात तर आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. म्हणून इथे एक मुद्दा क्लिअर करा की जे डॉटर सेल बनवत आहेत त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह सेल. त्याला कोणत्या सेल म्हणायचं आहे, सेल, किंवा यालाच म्हणतात गॅमेट्स, है ना. जसं आता ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं तर मेल गॅमेटला स्पर्म म्हणतात, फिमेल गॅमेटला एग्ज म्हणतात. तर अशा पद्धतीचं एक मिओसिस नावाचं डिव्हिजन आहे. तिसरा मुद्दा, इट प्रोड्युसेस कोणत्या सेल, रिप्रोडक्टिव्ह सेल. पूर्ण प्रोनाउन्सिएशन करत चला. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल बनतात म्हणून त्याला म्हणतात रिप्रोडक्शनल डिव्हिजन. मायटोसिसला सोमॅटिक शब्द वापरला होता, मिओसिसला कोणता शब्द वापरायचा आहे, रिप्रोडक्शन. आता हे तर झालं फक्त एक इंट्रोडक्शन की अशा पद्धतीने डिव्हिजन घडेल. याच्यात कुठं काही कन्फ्युजन कुणाला, एक पॉइंट विद्यार्थी मित्रांनो क्लिअर करा. मायटोसिस जर तुम्हाला समजलं तर अर्ध मिओसिस समजलं. अर्ध नाही हो, 60% वर मिओसिस समजलं. काऊन, हे जे मिओसिस सेकंड मी म्हटलंय ना, याला ब्रॅकेट मध्ये तुमच्यासाठी लिहून देतो मी. इट इज नथिंग बट, म्हणजे या डिव्हिजनचा अर्धा पार्ट म्हणजे मिओसिस 1, अर्धा पार्ट म्हणजे मिओसिस 2. या मिओसिस सेकंडला नाव देऊन टाकलं मी मायटोसिस. म्हणजे जसं मायटोसिस मध्ये घडेल प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज आणि त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन, ते सगळं एकसारखं कशामध्ये राहील, मिओसिस सेकंड. म्हणून तर त्याला इक्वेशनल म्हटलं, सिमिलर टू दॅट ऑफ मायटोसिस. लक्षात घ्या, काही कठीण नाही ना, डिव्हिजन सारखंच होईल ना, पण बदल तर घडील, काही ना काही बदलतो. बदल कुठं घडतो, मिओसिसवर. आणि दिसूनच राहणार ना, इथं 2 क्रोमोझोम आहेत, इथं 1 आहे. इथंच भानगड घडली आहे, भानगड इकडे नाही घडली. मिओसिस सेकंड ट्रेच्या सारखंच आहे, त्यानं स्वतःचं काम केलं. जसं पॅरेंट मध्ये 1 क्रोमोझोम तसाच डॉटर मध्ये 1 आला. नो चेंज. नो चेंज म्हणजे ते झालं इक्वेशन. पण इथं घोर आहे, इथं घोर असा आहे की इकडे 2 क्रोमोझोम तर इकडे 1 म्हणजे रिडक्शन. म्हणजे जो मिओसिस मधला डिफरन्स आहे तो येईल तुमच्या कोणत्या स्टेज मध्ये, 1 मध्ये. ठीक आहे. आता हा झाला इंट्रोडक्शनचा पार्ट. आता याच्यावरून जर समजा आपल्याला एक डिफरन्स काढायचा असला मायटोसिस आणि मिओसिस मधला, तर काढू शकतो का आपण. हेप्लॉइड डिप्लॉइड सगळं समजलं, कन्फ्युजन करू नका, कारण जेव्हा मिओसिस स्टार्ट होईल तेव्हा हे सगळं आता हे निघून जाईल. ते आपण उद्या स्टार्ट करू ना. चला एक डिफरन्स काढण्याचा प्रयत्न करू आपण. जे पॉइंट्स आपण स्टडी केले त्याच्या आधारावर. डिफरन्स बिटवीन, इकडे लिहू आपण मायटोसिस
इकडे लिहू मिओसिस. चला 10, 15, 20, 25 जेवढे पॉईंट येतील तेवढे सांगायचे. पहिला डिफरन्स कसा करता तू? वयचे 2 भाग करावे लागतात, हे पहिला मुद्दा तू तो केला. पण डिफरन्स करतात म्हणजे त्यात काहीतरी पॉईंट सांगावे लागतील. आहेत सगळेजण? स्पीकर ऑन करून सुद्धा बोलू शकता रे. सांगा मला एक. झालं, पडलं होतं, केलं चालू. तर दोघांच्या कंपॅरिझन मध्ये मिओसिस शिकवलेलं नाही आहे, पण मायटोसिस तर कम्प्लीट आहे. आणि मिओसिसचे 4-5 पॉईंट आता सांगितले. ते याच्या आधारावर मला सांगा की याच्यात असं त्याच्यात तसं, असा डिफरन्स याला म्हणतात कंपॅरिझन करणं, तुलना. तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? सांगा बरं. वाटल्यास सुरुवात करून देतो की सांगू शकता? सांगा. मायटोसिसमध्ये डिव्हिजन होते आणि मिओसिसमध्ये दोघांमध्ये डिव्हिजन करते आहे ना, डिव्हिजन दोघांमध्ये होईल. मग फरक काय? डॉटर सेल. इक्वेशनल कोणतं म्हटलं? मायटोसिस आहे ना. हॅलो, इट इज इक्वेशनल डिव्हिजन. इकडे कोणतं असेल हो? ओके, रिडक्शनल डिव्हिजन. सगळ्यांना समजला हा पॉइंट? मायटोसिस मध्ये क्रोमोझोम इक्वली ट्रान्सफर होतात म्हणून त्याला तुम्ही पॉइंट कसे सांगू शकता रॅन्डमली? एखाद्याला समजा नाही समजलं, डेफिनेशन सांगू शकतो. एखाद्या व्यक्ती सांगू शकतो डॉटर सेल किती तयार होतात, इकडे 4, इकडे 8, इकडे 2, तिकडे 4. तुम्ही काही सांगू शकता, पण त्या पॉइंटच्या नुसार या दोघांमध्ये कम्पेअर करता आलं पाहिजे. इथे मी क्रोमोझोमच्या बद्दल लिहिला पॉइंट, म्हणून इकडे इक्वेशनल तर इकडे रिडक्शनल. चला असा आता दुसरा पॉइंट. चला आणखी कोणी बोलू शकता? एका मायटोसिस मध्ये किती डॉटर सेल तयार होतात? ओके, 1 डिव्हिजन प्रोड्युसेस, किंवा आपण त्याला लिहू 1 डिव्हिजन रिझल्ट्स इन 2 डॉटर सेल्स. आणि इकडे लिहू आपण 4 डॉटर सेल्स. याला व्यवस्थित लिहायचं तुम्हाला घरी. चला थर्ड वन. मायटोसिस नंतर कोणत्या सेल तयार होतात? मिओसिस नंतर कोणते? चला बहुत बढ़िया, एकदम सोपं डिव्हिजन आहे. इट प्रोड्युसेस सोमॅटिक सेल्स, इट प्रोड्युसेस रिप्रोडक्टिव्ह सेल्स. चला आणखी एक डिफरन्स सांगायचा आहे बेटा. बरोबर आहे, बरोबर आहे. सेल्स, हा सांगा. ते पण मिओसिस मध्ये बर, आपण फक्त रिप्रोडक्शन शब्द लिहू, कारण तुम्हाला नंतर समजेल, कारण थोडासा रेफरन्स आहे त्याच्यात. तर असो, ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ डेव्हलपमेंट करता मायटोसिस आणि रिप्रोडक्शन करता कोणतं? मिओसिस. सो इन दिस वे वी कॅन कम्पेअर बिटवीन मायटोसिस मिओसिस. असे बरेच पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. यात व्हेरिएशन येत नाही, त्यात व्हेरिएशन येतात. आता ते सध्या तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा आपण हा टॉपिक समजून घेऊ तेव्हा लक्षात येईल. तर ठीक आहे, आजच्या पुरतं हे एवढं सफिशियंट आहे. बाकीचा जो पोर्शन आहे मिओसिसचं मेकॅनिझम काय आहे, कसं करते, हे आपण उद्याला डिस्कस करू. ठीक आहे.